फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। तर त्याच निमित्ताने खास आज मी बनवते आहे खीर। आता मँगो सीजन खीर बनवते आहे आणि ती मँगो खीर बनवते आहे कारण ह्या सीझनचा फर्स्ट मँगो मी आणला आहे। तर हा खूप छान दिवस आहे की मँगोची स्टार्ट करायला। आज मी मँगो खीर बनवणार आहे। ह्या सीझनचा फर्स्ट मँगो त्यापासून बनवते आहे मी मँगो खीर। तर मी तयारी सुरू केली आहे। दूध मी आधी तापायला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी भात करून घेतला। ही जी पद्धत करते आहे ती पण मी फर्स्ट टाइम करते आहे। आधी मी तांदूळ भिजवून घ्यायची आणि मग ते भाजून घ्यायची, म्हणजे कोरडे 10-15 मिनिटं आधी भिजवून घ्यायची, मग नंतर ते वाळवून घ्यायची आणि मग नंतर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायची आणि मग खीर करायची। बट ह्यावेळेस पूर्ण वेगळी करणारी खीर, काहीतरी नवीन करायला काय हरकत आहे। सो ती ट्राय करणार आहे। सो मी इथे घेतले आहेत मनुका घेतलाय, चारोळी घेतली आहे, काजू घेतले आहेत आणि खोबरं घेतलं आहे। तर घरी कोणीच नाहीये कारण वीकडे आहे, सगळे गेले आहेत, ऑफिसला गेले, मुली स्कूलला गेली, अमित कॉलेजला गेला, अहो ऑफिसला गेले। सो आणि ह्या खीरला तसं वेळ पण लागणार आहे, म्हणून मी दुपारपासून लागली आहे कारण याला खीर गार होऊ द्यायची। मग मँगो पल्प मी याच्यात मिक्स करणार, परत फ्रीजमध्ये 2-3 तास परत थंड होऊ द्यायची आणि मग ती छान गरमागरम पुरी बरोबर खायची। तो चला मग आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते लवकरच। सो मी आता याच्यात तूप टाकलंय आणि त्याच्यात किशमिश, काजू हे तुम्हाला मी सांगितलंच आहे। सो हे छान गरम करून घेते इथे, म्हणजे तुपात भाजून घेते आणि मग इथे खीर पण तयार आहे। सो येस, टेक्स्चर बघा तिचं किती छान आहे। भूक लागली? आता मी तुला पटकन डाळ करून घेते कारण डाळ ऑलरेडी कुक आहे आपली। तर खूप अशी सुंदर, म्हणजे वाव, सुगंध दरवळला आहे पूर्ण घरात आणि खूप खूप भारी वाटतंय की फर्स्ट टाइम हे सगळी प्रोसेस करते मी आणि खूप त्याचा रिझल्ट भारी दिसतो आहे। अजून तर बाकी आहे, अजून तर मँगो पल्प जो मी आता करून ठेवला आहे त्याच्यानंतर गार झाल्यानंतर मिक्स करायचा आहे, नंतर फ्रीजमध्ये ठेवायचा। खूपच भारी झाली आहे। आम्ही इथे अमितला नेक्स्ट इयरला राहणार आहे, तर अपार्टमेंट बघायला आलो होतो आणि आज अपार्टमेंट टूर होता तो घेतला आम्ही।
तर आता घरी जातोय. छान होता. सो अजून डिसाईड नाही घेतला करायचा कोणता घ्यायचा आहे वगैरे, तर तो डिसाईड लवकरच होईल. आणि अमित आता इकडे राहील है ना. आम्ही कुठे एवढे बिग बिग चला जायचं आता. छान होता टूर. अपार्टमेंट टूर तर भारी होता. आता बघू नेक्स्ट काय. नाही इट्स ओके ना. चला आता आम्ही पेट्रोल पंप आहे तिथे थांबलो आहे. आम्हाला टॉकीज घ्यायचे होते. ते पण तिथे नॅपकिन तिथे. हे छान दिसतं असं. हे बघा कॉफी. हॉट आहे ना. चला चला आता आम्ही ओल्ड नेव्ही मध्ये आलो होतो आणि नको हे नेहमी घेतो आपण हे शर्ट. सो आम्हीसाठी शॉपिंग केली बड्डे आहे म्हणून. तर आता बघतो इथे लांबच्या मॉलला आलो होतो आम्ही आणि जस्ट इथून निघालो आहे बाहेर. सो आता फिश घ्यायला आलो. झालं हे बरं असं मी खाणार एकटी त्यापेक्षा तेच नो हेड. कायम मी इथे माझ्या मागे कट करून देतात. आपल्याला कसं पाहिजे फुल पाहिजे का हे पाहिजे का. मी हेड ऑफ करते कारण मला नाही आवडत. हेड मी काढून टाकते आणि फक्त मग तो पीसेस करून घेते. हेड ऑफ. तर इथे नंबर दिले आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्यांना नंबर सांगायचा फक्त ते कट करून देतात क्लीन करून देतात. हो इथे असे नंबर दिलेले आहे. ओके Happy birthday to you. Thank you. हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आणि आज आली आहे मी कॉस्कोला. म्हणजे आतमध्ये आता बाहेर आली आणि खूप ऊन आहे. तर कॉस्कोला आलो होतो आणि नेहमीप्रमाणे ग्रोसरी काही आता पटेलला पण जाते मी. सो पटेलला गेलो म्हणजे पटेलला कोथिंबीर असते, हिरवी मिरची असते, असं काय 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 बरंच घ्यायचं आहे. बिस्किट घ्यायचे आवडतात मुलांना आपले इंडियाचे बिस्किट. मग पटेलला जर वेळ असला तर तिथे शूट करेल, नाहीतर मग डायरेक्ट घरी. आज मस्त केस पण सेट झालेत, छान केस सेट झालेत. सो मी फक्त आज हे माझे म्हणजे मी परवा आय थिंक मी तर मैत्रिणीकडे वास्तुशांतीसाठी गेलो होतो आणि तेव्हाचे माझे हेअर वॉश केलेले आणि तेव्हाचे हेअर वॉश केले. आज आय थिंक तिसरा दिवस आहे. तर तरी पण त्यांचं स्ट्रक्चर इतकं सुंदर आहे झालं. हेअर वॉश नाही केले तरी पण सेट आहे. कारण मी काय केलं पुढचे हेअर जे असतात हे एवढे तर हे वॉश केले आणि त्यांना मस्त ब्लो ड्राय मारला आणि मस्त फ्रेश हेअर झाले. कारण आज वेळ नव्हता बिलकुल. तर चला घरी. आणि हो ते पण दाखवेल तुम्हाला. अमितने आज फिश आणले त्याच्या फिश टँकसाठी, नॉट खायसाठी त्या खाण्यासाठी नाही, त्याच्या टँकसाठी आणले. तर ते म्हणजे मी पण व्यवस्थित बघितले नाही कारण ते आले घरी आणि मी निघाले बाहेर. सो फिश पण तुम्हाला दाखवेल घरी गेल्यावर. त्याच्या ॲक्वेरियम मधले फिश हे कसे घेतलेत त्याने ते पण बघायला मिळेल. भेटूयात घरी. रँडम दाखवते हे बघा. सो जस्ट मी आणून ठेवलं आणि आता ते सगळं मला फ्रीजचं सामान फ्रीजमध्ये जाऊ दे. तर हे राईस नूडलचे 2 पॅक टाकते मी याच्यात. हे कट करायचे. हे बघा राईस नूडल्स आहेत हे. वाव. सेकंड पॅक. याच्यात काय आय डोंट नो. याच्यात काय हे आहे सेकंड पॅक. सो हे असं ठेवायचं. आणि तर आता मी सॉस टाकणार.
आहे. हे बघा. आणि आता ग्रिल चिकन. सो ग्रिल चिकन. आणि हे पीनट जे आहेत ते मी नंतर टाकते. हे टॉपिंगला आहे, म्हणजे हे झाल्यानंतर, हे कुक झाल्यानंतर. आता हे थोडेसे मिक्स करून घेईल मी. आय थिंक मिक्स करायची गरज पण नाही आहे, पण एक करते मी थोडंसं. सो पडथाय रेडी आहे. आता फक्त रेडी नाही आहे, आता मी मायक्रोमध्ये ठेवणार आहे. तर 7 मिनिट्स मला लावायचे. आणि ट्रे जो हा ट्रे आहे तर तो कव्हर करायचा आहे मला. हे बघा. सो मायक्रोवेव्ह मी 7 मिनिट्स पर्यंतला लावून दिला आहे. आणि बघू मग कसं बनतं ते. तर भेटूया थोड्याच वेळात. चला, आता मी बरंचसं माझं आवरलं गेलं आहे. तुम्हाला रेसिपी दाखवायची होती त्याच्यामुळे ते आधी लवकर करून घेतलं. आणि आता इव्हिनिंग झाली आहे, कारण दुपारी खूप ऊन असतं, तर त्याच्यामुळे मी कर्टन्स बंद ठेवते. आता मी घरी आले आहे आणि मग म्हटलं चला आता ओपन करते. आणि बघा, सुंदर अशी संध्याकाळ. सो जर मला रील बघायची, आता मी इथे पण टाकते, आणि रील बघायच्या असतील माझ्या कालच्या साडीवरच्या, तर नक्की तुम्ही इंस्टाग्रामची लिंक मी खाली दिली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही रील्स बघू शकतात आणि फॉलो करू शकतात. सो तरी मी तुमच्यासाठी एक रील मी इथे म्यूट केलं आहे सॉन्ग. पण साडी माझी कशी होती, मी मेकअप कसा केला होता, जस्ट असंच एक तुम्हाला झलक. सो चला मग तुम्ही रील बघा, तोपर्यंत आपले नूडल्स होतील. मी दरवाजा ओपन पण नाही केलाय. किती छान दिसतंय नाही? छान वाटतं संध्याकाळी. इथे आहे ना हा टेबल आहे, तर इथे बसून मी मग कधी कधी वेळ असला, निवांत असलो आम्ही, तर मस्त चहा पितो इथे. हे बघा. सो 7 मिनिट कंप्लीट झाले आहेत. आणि 1 मिनिट असंच 1 मिनिट मी तसंच राहू दिलं होतं. आणि आता काढून घेते आहे, तर बघत कसे झाले. ओ, इट्स हॉट. बघा. ओ वाव, नाईस. हे बघा. सो हे असं मिक्स करून घेते. वाव, एकदम भारी ना. बघ, खाऊन बघते मी कसं आहे. हे बघा. बरोबर, एक म्हणजे डिनर होऊ शकतं आपल्याला. मी खाऊन दाखवते. खूप गरम आहे. चिकन पण घेतलंय मी. आणि राईस नूडल्स आहे, आपले रेग्युलर नूडल्स नाही आहेत, राईस नूडल्स आहे. आणि खूप गरम आहे. आधी चिकन खाते. खाल्लं गेलंय, तोंडात घास होता म्हणून म्हटलं नंतर बोलूया. तर एकदम छान झालेत. आणि असं इन्स्टंट काही हवं असेल, आपण बाहेर, आता दिवसभर आज मी बाहेर होती, ग्रोसरी हे ते बरेच कामं होते विकेंडला, आणि एकदम भारी आहे. तर कॉस्कोमधलं हे पडथाय याच्या आधी मी खाल्ले होते, मला माहित होतं टेस्ट चांगली असते, तर आपण खाऊ शकतो. ते पण पाहिजे की असं काही नवीन ट्राय करत असाल तर ती टेस्ट तुम्हाला किती डायजेस्ट होते. ट्राय केलेलं होतं. पण थाई फूड हे आपण इंडियन लोक खाऊ शकतो. सो स्पायसी असतं. मेन म्हणजे तेच असतं माझं नेहमी, की स्वीट नाही आहे ना. अशी बरेच फूडला टेस्ट असते की ते थोडेसे स्वीट वगैरे किंवा तिखट नसतं, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे. बट मला तर आवडले आहेत. प्रत्येकाची टेस्ट आहे वेगवेगळी, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. पण माझं तर डिनरचा बंदोबस्त आजचा झालेला आहे. पुन्हा भेटूया. चला. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.